नमस्कार, मी संदीप देसाई. झी 24 तासच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय की सीजेपीची स्थापना झाली. सीजेपीची लोकप्रियता प्रचंड वाढली, तरुणांमध्ये क्रेज झाली. सीजेपीनं आंदोलन केलं आणि त्यानंतर सीजेपीच्या आंदोलनाला यश सुद्धा मिळाल्याचं पाहायला मिळालं. अगदी काही महिन्यांमध्ये, मोजक्या महिन्यांमध्ये, दिवसांमध्ये आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या पार्टीची स्थापना झाली, पार्टीनं आंदोलन केलं, अभिजित तिपके यांनी देशभरात आंदोलनं केली आणि त्यानंतर त्या पार्टीला मिळालेलं आंदोलन आणि मोठ्या प्रमाणावर तरुणाई या सीजेपी सोबत जोडलेली आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही सीजेपीला जो प्रतिसाद आहे तो अभूतपूर्व मिळताना पाहायला मिळतोय आणि इथून पुढेही जोडले जातील. आता या सीजेपीच्या यशानंतर सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झालेली ते एका नव्या पार्टीची आहे. ती पार्टी आहे E20 जनता पार्टी. जशी कॉक्रोच जनता पार्टी होती, त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या यशानंतर E20 जनता पार्टीची स्थापना सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे. अगदी म्हणजे 1-2 दिवसांपूर्वीचाच या पार्टीचा जन्म आहे आणि त्या पार्टीनं सीजेपीच्या यशानंतर ही पार्टी खरं तर सोशल मीडियावर स्थापन झालेली आहे. आता ही पार्टी राजकीय आहे तर का? अजिबात नाही. ही पार्टी राजकीय नाहीये. ही एक नागरी चळवळ आहे आणि ती कुणी चालू केलेली आहे? वाहन चालक आणि वाहन मालकांनी आपल्या हक्कांसाठी ही पार्टी सुरू केली. आता या पार्टीचं आपण जर बघितलं तर हा कोणताही अधिकृत पक्ष नाहीये. सोशल मीडियावर सुरू झालेली हे एक डिजिटल नागरी अभियान आहे आणि ही मोहीम नागरिकांच्या हक्कांसाठी आणि पारदर्शकसाठी सुरू करण्यात आलेली आहे. आणि या सुद्धा E20 पार्टीला सुद्धा, E20 जनता पार्टीला सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद सोशल मीडियावर मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता E20 ला विरोध वाहन चालकांचा का आहे? E20 पेट्रोल कशा पद्धतीनं बनवलं जातं हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येताना पाहायला मिळतात. अनेक रील्स वाहन चालकांच्या, वाहन मालकांचे तक्रारींचे येताना पाहायला मिळतात आणि कुठेतरी शुद्ध पेट्रोल आपल्याला मिळावं अशा प्रकारची मागणी हे सगळे वाहन चालक करतायत आणि त्याच रोषातून ही पार्टी स्थापन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. आता सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियावर सुरू झाली, त्याच पद्धतीनं ही E20 जनता पार्टी सुद्धा सुरू झालेली आहे आणि तिला सुद्धा जबरदस्त असा प्रतिसाद सोशल मीडियावर मिळताना पाहायला मिळतोय. आपण जर बघितलं तर जुलै 2026 म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी या पार्टीची सुरुवात झालेली आहे आणि लाखो लोक त्या पार्टीशी जोडले गेल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीत आपण बघतोय की या पार्टीला जो सोशल मीडियावर मिळणारा जो प्रतिसाद आहे तो आपण जर फॉलोअर्स मध्ये बघितला तर अधिकृत जे या पार्टीचं सोशल मीडिया हँडल आहे इंस्टाग्रामचं, त्यावर 2 लाखांपेक्षा अधिक म्हणजे जवळपास 2.25 लाखांचा टप्पा या E20 जनता पार्टीनं इंस्टाग्रामवर त्यांचं जे अधिकृत इन्स्टा हँडल आहे @E20 पार्टी नावाचं त्या ठिकाणी त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळतं. एक्सवर आपण जर बघितलं तर 30,000 ते 48,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स त्यांचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे E20 पेट्रोलच्या विरोधामध्ये लोकांमध्ये रोष आहे आणि गाड्या खराब होत आहेत अशा प्रकारची वारंवार तक्रार केली जाते. गाड्यांचं इंजिन खराब होतं, गाड्यांचं मायलेज खराब होतं, गाड्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात अशा प्रकारची तक्रार आहे E20च्या पेट्रोलच्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे सरकारनं या पेट्रोल संदर्भात किंवा पेट्रोल विक्री संदर्भात अधिकृतपणे ग्राहकांना माहिती दिली पाहिजे. ग्राहकांच्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजेत अशा मागण्या या पार्टीकडून करण्यात आल्या. आता ज्या वेळेला E20 जनता पार्टी जी स्थापन करण्यात आलेली आहे सोशल मीडियावरून, ही जी नागरी चळवळ स्थापन करण्यात आली, नागरी चळवळ सुरू करण्यात आली, डिजिटल नागरी चळवळ आहे, यांच्या मागण्या काय त्यावर एक आपण नजर टाकूया. पहिली त्यांची मागणी आहे की देशातील प्रत्येक पेट्रोल पंपांवर E20 सोबत 100% शुद्ध म्हणजे इथेनॉल फ्री पेट्रोल सुद्धा उपलब्ध करावा. आता आपण जर बघितलं कुठल्याही पेट्रोल पंपांवर आपण गेलो तर सरसकट पेट्रोल विक्रीसाठी असते. आता त्यामध्ये किती इथेनॉलचं प्रमाण आहे याची काही नोंद आपल्याला असत नाही. त्यामुळे जे पेट्रोल आहे पंपांवर तेच आपल्याला घ्यावं लागतं. हे इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे किंवा हे इथेनॉल मिश्रित किंवा इथेनॉल फ्री पेट्रोल आहे अशा प्रकारची कोणती तिथं विक्रीसाठी नसते. त्यामुळे ग्राहकांचं असं म्हणणं आहे की जे जास्त पैसे घेऊन इथेनॉल फ्री म्हणजे शुद्ध पेट्रोल घेऊ शकतात त्यांना तसं पेट्रोल उपलब्ध करून देण्यात यावं. दुसरी मागणी त्यांची आहे की पेट्रोल पंपांवर E20 इंधनासोबतच 100% शुद्ध पेट्रोल जे इथेनॉल मुक्त आहे ते असावं आणि
खरेदी करण्याचा पर्याय सुद्धा वाहन चालकांसाठी उपलब्ध असावा, म्हणजे तेच की शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा अधिकार जो ग्राहकांचा आहे तो त्यांना उपलब्ध करून दिला जावा. पेट्रोल पंपांवर इंधनामध्ये किती टक्के इथेनॉल मिसळलेले आहे याचे स्पष्ट आणि पारदर्शक लेबलिंग असावं, म्हणजे ज्यावेळेला आपण पेट्रोल भरायला पेट्रोल पंपांवर जातो त्यावेळेला तिथं स्पष्ट असावं की या पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिक्स केलेलं आहे, 20% मिक्स केलेलं आहे की त्यापेक्षा अधिक आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे, ही गाडी त्या पेट्रोलवर चालण्यासाठी बनवलेली आहे का, कंपनी त्याचे टेस्टिंग कंपनीनं घेतलेली आहेत का, या सगळ्याचा सुद्धा आढावा घेतल्यानंतर ते लेबलिंग जे आहे ते पेट्रोल पंपांवर असणं आवश्यक आहे. त्यानंतर वाहन उत्पादकांनी ज्या इंधनाची शिफारस केलेली आहे तेच इंधन ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं. काही गाड्या ज्या आहेत त्या E20 साठी E20 पेट्रोलवर चालवण्यास कंपनीनं मनाई केलेली असते, मात्र तरी सुद्धा जर सरसकट इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळणार असेल पेट्रोल पंपावर तर ग्राहकाला ते घालण्याशिवाय पर्याय नाही, आणि त्यामुळे गाड्यांच्या इंजिन मध्ये खराबी होणं, मायलेज कमी होणं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स गाड्यांमध्ये येणं, अशा प्रकारचे समस्यांना ग्राहकांना सामोरं जावं लागतंय, वाहन चालकांना सामोरं जावं लागतं. आणि त्यामुळे गाडीनं जी शिफारस केलेली आहे, ज्या कंपनीनं वाहन उत्पादक कंपनीनं जी शिफारस केली आहे त्याच संदर्भातलं पेट्रोल मिळण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. त्यानंतर सामान्य नागरिकांच्या वाहनांवर कोणतेही इंधन विषयक प्रयोग सक्तीचे करू नयेत, म्हणजे ज्या वाहन उत्पादक कंपनीनं जे पेट्रोल सांगितलेलं आहे त्याच प्रकारचं पेट्रोल घेण्याचा अधिकार वाहन चालकाचा आहे. आणि त्यामुळे जे प्रयोग केले जात आहेत E20 किंवा त्याच्यापेक्षा अधिक, त्याच्यापेक्षा कमी, हे जे प्रयोग आहेत ते करू नये, आणि जर करत असेल तर ते सांगावं, जेणेकरून लोकांना शुद्ध पेट्रोलचा पर्याय जर उपलब्ध करून दिला तर ते शुद्ध पेट्रोल टाकतील. ग्राहकांना आपल्या गरजेनुसार इंधन निवडण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे एखादी महागडी कार असेल आणि ती E20 पेट्रोलवर चालत नसेल, त्याला शुद्ध पेट्रोलचीच कंपनीनं अट घातली असेल, तर जर शुद्ध पेट्रोल मिळालं नाही, इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळालं, तर त्या गाडीचं इंजिन खराब होण्याचा धोका आहे, मायलेजचा प्रॉब्लेम होऊ शकतो, भविष्यामध्ये इंजिन सीज सुद्धा होऊ शकतं, अशा सुद्धा अनेकांच्या तक्रारी येताना पाहायला मिळतात. मात्र या सगळ्यामध्ये स्वातंत्र्य आहे शुद्ध पेट्रोल आणि गरजेनुसार इंधन मिळवण्याचं, त्याचा अधिकार लोकांना मिळाला पाहिजे. आमची वाहनं ही प्रयोगशाळा नाहीये, त्यामुळे त्याच्यावर वारंवार प्रयोग करू नयेत, आणि वेगवेगळ्या इंधनाच्या मिश्रणाच्या गाड्यांच्या मायलेज, इंजिन परफॉर्मन्स, प्रदूषण आणि मेंटेनन्सच्या खर्चावर होणाऱ्या परिणामांचं स्वतंत्र वैज्ञानिक अहवाल जनतेसमोर आला पाहिजे, आणि तो जाहीर सुद्धा सरकारनं केला पाहिजे. अशा प्रकारची मागणी जी आहे ती E20 जनता पार्टीकडून करण्यात आलेली आहे. मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर E20 पेट्रोलच्या विरोधामध्ये जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. शुद्ध पेट्रोल मिळावं, गाड्यांचे प्रॉब्लेम येतात, गाड्यांच्या इंजिनचा प्रॉब्लेम येतोय, गाड्यांमध्ये मायलेजची कमतरता भासते, मेंटेनन्स मध्ये वाढ झालेली, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आहेत. आणि त्याच रोषातून नागरिकांनी ही E20 जनता पार्टीची स्थापना सोशल मीडियावर केलेली आहे. ही कोणती राजकीय पार्टी नाही, ही कोणतीही निवडणूक लढवणारी पार्टी नाही, तर ही लोकांनी लोकांसाठी सुरू केलेली एक डिजिटल चळवळ आहे, जी E20 पेट्रोलला विरोध करते, इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करते, आणि शुद्ध पेट्रोलची मागणी सरकारकडे करते, कारण लोकांच्या अडचणींमध्ये या पेट्रोलमध्ये वाढ झाल्याचा दावा या पार्टीकडून करण्यात आलाय. सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक रील, व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रतिसाद या पार्टीला चांगला आहे. सरकार आता या संदर्भात E20 पेट्रोल संदर्भात किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोल संदर्भात काही ठोस उपाययोजना करते का, काही ठोस निर्णय घेते का, हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे.